कॅमेरा अलाउड नाही आहे वापरण्यासाठी, पण आपण नाही लई मस्त गाडी. हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल. लास्ट ब्लॉग बघितला असेल, मी साताऱ्याला आलो आणि 3-4 तास थांबलो. मला वाटतं 4:45 झालेत. थोडं चेंज करतो. झोप चांगली पॉवर नॅप झाली दुपारची, जेवलो, पॉवर नॅप झाली आणि 2-3 तास थांबून आता परतीच्या प्रवासाला निघतो आहे. भेटूया आपण तयार होऊन. ह्या बाळाला इथेच सोडून जातो आहे. शी इज ऑन अ समर वॅकेशन. शील बी वेटिंग आहे फॉर अनदर वीक ऑर मे बी मोर दॅन दॅट. पण आपण सध्या जाऊया, निघूया मुंबईला. मी तयार होणं आणि भेटूया आपण प्रवासात. घरातून निघता ऑलमोस्ट 5 वाजले होते आणि प्रवासाला सुरुवात केली होती. जस्ट घराच्या बाहेरच लागून लगेच हायवे लागणार होता. अनफॉर्च्युनेटली माईकचा काहीतरी इश्यू झाल्यामुळे माईक हा मध्येच चालू होतो, मध्येच बंद होतो आहे. आता माईक सध्या बंद झाला आहे, त्यामुळे मला व्हॉईस ओव्हर द्यावा लागतो आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की व्हॉईस थोडं मध्ये कधी बंद झाला होता. तो जरा माईकचा काहीतरी इश्यू होता. द माईक इज न्यू. आय डोंट नो द ऑपरेशन्स ॲज ऑफ नाऊ प्रॉपरली. तर त्यामुळे हा माईकचा इश्यू होतो आहे. आय विल बी ट्राईंग टू रिझॉल्व इट ॲज अर्ली ॲज पॉसिबल. घरातून निघाल्यावर 10-15 मिनिटाच्या अंतरावर मॅकडीचा कॅफे होता. तिथून आपण आईस कॉफी घेतली होती. मला माहीत नव्हतं की आपल्या फास्ट फ्लास्कमध्ये पण ते लोक आपल्याला कॉफी देतात. ते येलो फ्लास्कमध्ये मी आईस कॉफी घेतली होती, ती थंड राहण्यासाठी. ती कॉफी घेऊन आपण निघालो आपल्या पुढच्या प्रवासाला. आता जाताना पहिला आपल्याला लागणार होतं खंबाटकी घाट आणि त्याच्यानंतर लोणावळा घाट. तर निघूया आपण पुढच्या प्रवासाला. अँड दिस इज वेअर द खंबाटकी घाट हॅज बिगन. इथून खंबाटकी घाट पुढे चालू झाला आहे. हा फक्त जायचा सिंगल रोड आहे. तिथे ते दिसतंय ते कन्स्ट्रक्शन चालू आहे येण्याच्या रोडसाठी. आणि हा नवीन टनल बनवल्यामुळे इतकं इझी झालं आहे खंबाटकी घाटमधून जाणं. माईक चालू करायचा विसरलो होतो की काय माहिती. आता ह्याच्या आधीचे ऑडिओ आलेत की नाही आलेत मला काय अंदाजच नाही. होपफुली फिंगर्स क्रॉस नव्हतो विसरलो. माझा माईक ऑफ झाला होता. हां, तसं असेल तर यार व्हॉईस ओव्हर द्यावा लागेल. तर ते मंदिर दिसलं, त्या मंदिरात दिसतंय का तिकडे सूर्य मावळतोय आणि आपण पुण्याजवळ पोचलो आहे. आता तसंही सन डाऊन झालेलाच आहे आणि आपल्याकडे एकटा असल्यामुळे टाईमचं हे नाही आहे. तर शक्य झाल्यास आपण मंदिरमध्ये जाऊया आणि जर कॅमेरा अलाव केला तर तुम्हालाही दाखवेन पार्ट्स अँड पीसेसमध्ये. बघूया काय मंदिर आहे ते. त्रिमंदिर पुणे. आता इथे आतमध्ये कॅमेरा अलाव करतात की नाही काय माहिती. ते काय लिहिलं आहे, काहीतरी लिहिलं आहे तिकडे. जैन मंदिर आहे. कॅमेरा अलाउड नाही आहे वापरण्यासाठी. आपण कॅमेरा रूममध्ये ठेवून आपण जाऊया मंदिरात. हे समोर असं सुंदर मंदिर आहे. पूर्ण मार्बलचं मंदिर बांधलं आहे. वॉचमॅन काकांचं असं म्हणणं आहे की एका वर्षात त्याने ते मंदिर बांधलं आहे.
ज्यांची ती जागा होती, पूर्ण डोंगर होता त्यांचा, तो डोंगर असा लेवल वगैरे करून त्यांनी ते सुंदर मंदिर बांधलं आणि सुंदर हाईटमुळे असल्याने सगळा परिसर दिसतो सुंदर. आणि आता वाजलेत 7, आपण ऑलमोस्ट पुण्याजवळ पोहोचलो आहे. फार सो गुड. तो सगळ्यात डेंजरस कात्रज टनल, इथेच नेहमी ॲक्सिडेंट होत असतात. इथे स्ट्रिक्ट स्पीड लिमिट आहे. आता 60चं दिलं आहे, मला वाटतं पुढे जाऊन 40चं काहीतरी होतं. स्ट्रिक्ट स्पीड लिमिट दिले, न्यूट्रल टाकायचा नाही, ॲक्सिडेंट भरपूर होतात. दिस इज द श्रापित रोड म्हणता येईल याला. हाच तो फेमस टनल आहे. काय होतं, डाऊनहिल आहे. डाऊनहिल असल्यामुळे गाडीचं स्पीड कंट्रोल होत नाही आणि त्यामुळे ॲक्सिडेंट्स होतात. हे ट्रकचे वगैरे ब्रेक्स जर गरम झाले, एअर ब्रेक्स असतात, एअर ब्रेकचं काही इश्यू झाला तर त्यामुळे ब्रेक फेल होतात, त्यामुळे ॲक्सिडेंट होतात. आणि मागून ते लोक घाट उतरून आलेलेच असतात खंबाटकी, आणि तिथून परत आहे तर पुणे क्रॉस करायला अर्धा तास लागला. 7:30ला आपण एंटर केलं होतं पुण्याच्या एंट्री पॉईंटला आणि पूर्ण पुणे सिटी क्रॉस करायला आपल्याला 8 वाजले. 8 वाजता आपण आता एक्सप्रेस हायवेला लागलो आहे आणि होपफुली विदिन 2 hours मॅक्सिमम 2.5 hours विल बी होम. माझ्या गाड्यात 9ला 10 मिनटं कमी आहेत आणि आपण लोणावळ्याला पोचलो आहे. वेल, टाईमलॅप्सच काढणार आहे मी. कसा दिसेल मला माहीत नाही. आय होप इट इज गोइंग टू लुक गुड. जस्ट एन्जॉय द टाईमलॅप्स. अजून 10 मिनटं झालेत. घाट उतरलोय आपण. घाट उतरून आता आपण चाललोय पेट्रोल भरायला. 2,62,077 होते. 433 किलोमीटर गाडी चाललेली आहे. 26 वर्ष जुनी गाडी. आज कळेल एव्हरेज किती देते. नाही बाद लई मस्त गाडी आणि चालले पण तसे मॉडल. आता भेटतं काय मॉडल. नाही ते ठीक आहे. 21 लिटर 86 बसलं. 19.8 20ची अपेक्षा होती मला, पण ठीक आहे. तर टायर मोठे गेले म्हणून, नाही तर 20चं मिळालं असतं. किलोमीटर चालली, 21.86 लिटर पेट्रोल परत बसलं. विथ सम्स अप टू ॲव्हरेज ऑफ 19.08. ठीक आहे. AC मध्ये एवढं ॲव्हरेज ह्या एवढ्या जुन्या गाडीला आय थिंक इट्स द बेस्ट थिंग वॉट कार कॅन गिव्ह. अ 26-year-old कार कॅन गिव्ह टू यू. टेक्निकली लास्ट टर्न घेतलेला आहे आणि आपण पोचलो आहे बिल्डिंग खाली. गाडी पार्क झाली जागेवर. अँड द टाईम इज 20 to 35. 10:30 ऑलमोस्ट. वर जाऊया पटकन. वर जाऊया आणि काहीतरी आधी खायला म्हटलं. नंतर सातारा टू मुंबई यायला आपल्याला 5.5 तास लागले. छोटे मोठे हॉल्ट पकडून जे आपण देवळात गेलो होतो, त्यानंतर मॅगडीमध्ये कॉफी घेतली तो, त्याच्यानंतर तर असे छोटे मोठे हॉल्ट घेऊन आपल्याला 5.5 तास लागले. वेल, ब्लॉग हा इथपर्यंतच ठेवूया. आणि पर्यंत ब्लॉग बघत असाल, माझ्यावर प्रवासात इथपर्यंत जर असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. सायनिंग ऑफ फ्रॉम मुंबई. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.